पोलीस जर तुमच्या समोर असतील तर तुम्ही पोलिसांना पाहिल्याबरोबर कसे फील करायला पाहिजे? पोलिसांना घाबरण्याचा प्रश्न आहे तर कोणी पोलिसांना घाबरलं पाहिजे? कोणाच्या मनामध्ये पोलिसांविषयी भीती असली पाहिजे? याचं एकदम क्लिअर कट उत्तर आहे, पोलिसांना गुन्हेगारांनी घाबरलं पाहिजे. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी दहशत असली पाहिजे. सामान्य माणसाने पोलिसांना घाबरण्याचं काहीच कारण नाही. यासोबतच सामान्य माणसाने पोलीस जर आजूबाजूला असतील तर सुरक्षित फील करायला पाहिजे. कारण पोलिसांची ड्युटी आहे, त्यांनी सामान्य नागरिकांची सुरक्षा केली पाहिजे, त्यांच्या मालमत्तेची सुरक्षा केली पाहिजे. परंतु याउलट जर पोलीसच गुंडांसारखे वागत असतील, तुम्हाला त्रास देत असतील, तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे समजून घेऊया आजच्या या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके, जस्टिस फॉर ऑल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला जर कोणी पोलीस शिव्या देत असेल, अपमानास्पद बोलत असेल, आपल्या अधिकारांचा वर्दीचा मिसयूज करत असेल, तुमच्या विरुद्ध किंवा तुम्हाला एखाद्या खोट्या केसमध्ये फसवण्याची धमकी देत असेल किंवा त्याने तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवले असेल, निश्चितच तो पोलीस त्याच्या वर्दीचा, त्याच्या अधिकारांचा दुरुपयोग करतो आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कारवाई करायला पाहिजे, तुम्ही काय करू शकता, कायद्यानुसार अशा निर्दयी पोलिसांच्या विरुद्ध कोणकोणते सेक्शन्स लावण्यात येऊ शकतात, त्यांची वर्दी तुम्ही कशी उचलवू शकता. तुम्ही जर अशा निर्दयी पोलिसांविरुद्ध ॲक्शन घेतली तर भविष्यात कोणताही पोलीस कर्मचारी 10 वेळा नक्कीच विचार करेल कोणाच्याही विरुद्ध अशा प्रकारे कारवाई करताना, खोटी केस दाखल करताना, खोट्या धमक्या देताना किंवा अपमानास्पद बोलून, शिव्या देऊन आपल्या वर्दीचा दुरुपयोग जर करत असेल. कारण तुम्ही एक जागरूक नागरिक आहात, अशा प्रकारे तुम्ही त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकता. तर सगळ्यात आधी कोणताही पोलीस कर्मचारी तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवण्याची केवळ धमकी देत असेल तर नवीन कायद्याच्या म्हणजे BNSच्या सेक्शन 308 सबसेक्शन 6 प्रमाणे ते तुम्हाला धमकवत असतील, उकसवत असतील, कोणती वस्तू घेण्याकरिता, कोणती संपत्ती किंवा कोणती वस्तू, आणि त्याला अनुसरून जर तुम्हाला फसवण्याची ते धमकी देत असतील की तू असे कर, तसे कर, असे जर म्हणत असतील, दबाव टाकत असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये सेक्शन 308 BNSचे सबसेक्शन 6 चा उपयोग अशा पोलिसाविरुद्ध करता येऊ शकतो. आणि या सेक्शननुसार अशा निर्दयी पोलिसाला 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो. आणि जर त्या पोलिसाने तुमच्या विरुद्ध एखादी खोटी केस बनवलीच असेल तर याच सेक्शन 308 सबसेक्शन 7 प्रमाणे अशी खोटी केस करणाऱ्याला सुद्धा 10 वर्षापर्यंत शिक्षा व दंड होऊ शकतो. परंतु पोलिसांची ड्युटी काय आहे, त्यांचे काम काय आहे, पोलिसांकडे जर कोणी तक्रार घेऊन गेले असेल तर त्यावर डोळे लावून विश्वास करायचा नसतो. तर ती तक्रार कितपत विश्वसनीय आहे, त्या तक्रारदाराकडून कोणता पुरावा घेण्याची आवश्यकता असेल तर तो त्या व्यक्तीकडून घेतला पाहिजे. त्याच्याकडून साक्ष घेणे आहे आणि त्यानंतर समोरच्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करायची असते. यासोबतच एखाद दुसरा व्यक्ती जर काही माहिती देत असेल तर त्याचीही नोंद पोलिसांनी घ्यायची असते. ॲक्च्युली पोलीस डिपार्टमेंट ही एक स्वतंत्र एजन्सी आहे. त्यांचे कामच आहे सत्य परिस्थिती समोर आणून देणे व गुन्हेगारांना अटक करणे. जे मॅटर त्यांच्याकडे आले असेल त्याची ॲक्च्युअल पोझिशन माहिती करून घेणे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती येऊन सांगतो की ए ने बी ला मारहाण केली, परंतु बी ऑलरेडी खूप जखमी आहे, तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे तो पोलीस स्टेशनला येऊ शकत नाही. परंतु ए ने जर आधीच तक्रार दिलेली असेल बी विरुद्ध तर अशा सिच्युएशनमध्ये माहिती करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर ए हा व्यक्ती त्याच्या अधिकारांचा पोलिसांकडून मिसयूज तर करत नाहीये ना. ॲक्च्युअल सिच्युएशन काय आहे हे माहिती करून घेणे आवश्यक असते पोलिसांनी. आणि अशा वेळी दोघंही तक्रार देत असतील तर दोघांच्याही तक्रारी घेणे आवश्यक आहे. आणि तशा प्रकारची ड्युटी ही पोलिसांची असते. आणि पोलीस कायद्याने बांधलेले आहेत. ज्याप्रमाणे कायद्यामध्ये प्रक्रिया दिलेली आहे पोलिसांनी करण्याची, ती प्रक्रिया त्यांनी फॉलो करायची असते. त्याप्रमाणेच त्यांनी कारवाई करायची असते. परंतु ही कारवाई करताना सामान्य नागरिकांशी त्यांनी इज्जतीने वागले पाहिजे. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो की मोठा असो. परंतु तो पोलीस जर शिव्या देत असेल, अपमानास्पद बोलत असेल तर साहेब, कोणत्या कायद्यानुसार तुमची ही वागणूक आहे, कोणत्या ऑफिसरने हा अधिकार तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात, ज्यांचा अपमान करत आहात, ते काही गुन्हेगार आहेत का? गुन्हेगार आणि आरोपी यामध्ये फरक आहे की नाही?
इवन गुन्हेगाराला सुद्धा तुम्ही शिव्या देऊ शकत नाही, धाक दपटशा करूच शकत नाही जर तो व्यक्ती म्हातारा असेल तर. परंतु तो पोलीस त्याचा नियम फॉलो करत नसेल, त्याची ड्युटी चांगल्या प्रकारे योग्यतेने करत नसेल, अपमानास्पद वागणूक देत असेल नागरिकांना, तर सेक्शन 198 BNS प्रमाणे त्याला शिक्षा होऊ शकते. अशा पोलिसाला 1 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो किंवा दोन्हीही होऊ शकतात. कायद्याचा नियम आहे की पोलिसांकडे जर कोणती कंप्लेंट आली असेल तर त्यांनी ती कंप्लेंट नोंद करून घ्यायची असते. मग तो कॉग्निझेबल ऑफेन्स असो की नॉन कॉग्निझेबल असो. कॉग्निझेबल ऑफेन्स असेल तर त्यामध्ये FIR रजिस्टर्ड करायची असते आणि ज्या कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये FIR रजिस्टर्ड झालेली आहे त्या ऑफेन्स मध्ये 14 दिवसांपर्यंत पोलिसांना कारवाई करता येते, इन्क्वायरी करता येते. आता या नवीन BNS मध्ये 14 दिवसांपर्यंत इन्क्वायरी, प्रिलिमिनरी इन्क्वायरी पोलिसांना करता येते. म्हणजे अशा कंप्लेंट मध्ये ज्यामध्ये शंका आहे की हा ऑफेन्स झाला की नाही, तेव्हा FIR रजिस्टर्ड करण्यापूर्वी ते 14 दिवसांपर्यंत प्रिलिमिनरी इन्क्वायरी करू शकतात. परंतु असे असतानाही पोलीस जर ती तुमची तक्रार घेत नसेल, कंप्लेंट घेत नसेल, तर सेक्शन 199 BNS प्रमाणे ते गुन्हा करतात आणि या सेक्शन नुसार 6 महिने ते 2 वर्षापर्यंतची पनिशमेंट अशा पोलिसांना होऊ शकते. परंतु सोबतच तो उद्धट पोलीस कर्मचारी जर खोट्या केसमध्ये तुम्हाला फसवत असेल, तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही तरी सुद्धा तो तुमच्या विरुद्ध खोटे साक्षीदार उभे करून खोटे दस्तऐवज तो पोलीस तयार करत असेल आणि त्याने तसे दस्तऐवज केले असेल, तर अशा वेळी तो पोलीस कर्मचारी सेक्शन 201 BNS प्रमाणे गुन्हा करतो. यामध्ये त्याला 3 वर्षापर्यंतची पनिशमेंट किंवा फाईन सुद्धा होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. तसेच तो या संपूर्ण चुकीच्या प्रक्रियेमध्ये जर तो पोलीस कर्मचारी तुम्हाला अरेस्ट सुद्धा करत असेल, सोबतच चुकीची रिपोर्ट तयार केली असेल, परंतु त्याला माहिती आहे की हे सर्व साक्षीदार हे खोटे साक्षीदार आहेत, हे रिपोर्ट ही खोटी रिपोर्ट आहे आणि या सर्वांचा उपयोग तो तुम्हाला केवळ फसवण्याकरिता करत आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये तो सेक्शन 223 प्रमाणे गुन्हा करतो. त्याला याकरिता 7 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. तर तो पोलीस कर्मचारी कोणाच्या दबावामध्ये किंवा तुमच्यासोबत त्याची जुनी दुश्मनी असेल आणि म्हणून तो हे सर्व करतोय तुमच्या विरुद्ध, किंवा कोणत्या नेत्याच्या दबावामध्ये येऊन किंवा कोणाकडून पैसे घेऊन तो हे तुमच्या विरुद्ध करत असेल, तुमच्या विरुद्ध ही खोटी कारवाई करत असेल, ही सर्व कारवाई करत असताना चुकीच्या पद्धतीने तुम्हाला डिटेन करून त्याने मॅजिस्ट्रेट पुढे तुम्हाला उभे केले असेल, तर अशा सिच्युएशन मध्ये त्याने सेक्शन 258 BNS चा ऑफेन्स सुद्धा केलेला आहे आणि याकरिता 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतात. आता त्याने जी खोटी रिपोर्ट तुमच्या विरुद्ध तयार केली, ती खोटी रिपोर्ट तुम्हाला इजा पोहोचवण्याकरिता, तुमची इज्जत, तुमची बदनामी होण्याकरिता, तेव्हा सेक्शन 257 BNS चा त्याने ऑफेन्स केलेला आहे. यामध्ये सुद्धा त्याला 7 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात. तर कोणत्याही पोलीस कर्मचारी तुमच्या विरुद्ध त्याच्या पॉवरचा मिसयूज करत असेल, त्याच्या वर्दीचा मिसयूज करत असेल, तर यामुळे तो स्वतःच एक अपराधी बनतो आहे. आता मी तुम्हाला सर्व सेक्शन सांगितले आहे, याचा उपयोग तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. अशा भ्रष्ट पोलिसांची वर्दी उतरून तुम्ही त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे आणि याकरिता प्रक्रिया एकदम सोपी आहे. याकरिता तुम्ही एका प्रामाणिक वकिलाची मदत घेतली पाहिजे. वकिलाद्वारे कोर्टामध्ये एक कंप्लेंट केस फाईल केली पाहिजे आणि त्याची सर्टिफाईड कॉपी काढून ती तुम्ही त्यांच्या सुपिरियरला दिली पाहिजे. त्याचबरोबर ती सर्टिफाईड कॉपी तुम्ही व्हिजिलन्स डिपार्टमेंटला सुद्धा पाठवली पाहिजे. मी सांगितल्यापैकी तुम्ही एक जरी पॉइंट कोर्टामध्ये सिद्ध करू शकला, म्हणजे तुम्हाला कसे चुकीच्या पद्धतीने अरेस्ट केले, डिटेन केले, खोटे साक्षीदार, खोटी रिपोर्ट किंवा इतर खोटे डॉक्युमेंट तयार केले तुमच्या विरुद्ध, यापैकी कोणताही एक पॉइंट तुम्ही सिद्ध केला कोर्टामध्ये, तर त्या पोलिसाला शिक्षा नक्कीच होईल, कन्व्हिक्शन नक्कीच होणार, म्हणजे त्याच्या नोकरीचे 100% टर्मिनेशन होईल. तर पद्धती हीच आहे, तुम्ही घाबरण्याचे अजिबात कारण नाही. ज्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही त्यांनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही. याचबरोबर विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे सुद्धा तुम्ही अशा पोलिसांची तक्रार करू शकता. तसेच तुम्ही अशा पोलिसांची तक्रार ही मानव अधिकार आयोगाकडे सुद्धा पाठवू शकता किंवा वकिलामार्फत सुद्धा मानव अधिकार आयोगाकडे तुम्ही कंप्लेंट केस फाईल करू शकता. या व्यतिरिक्त या भ्रष्ट आणि निर्दयी पोलिसांनी तुम्हाला विनाकारण कोणाच्या दबावाखाली येऊन किंवा कोणाकडून तरी पैसे घेऊन तुमचा छळ केला असेल, तुमच्याशी निर्दयीपणे मारहाण केली असेल, अर्थातच त्यांनी त्यांच्या अधिकारांचा, त्यांच्या वर्दीचा गैरवापर केलेला आहे आणि तुमच्याकडे त्याची जर प्रूफ असेल
तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या बाबींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही तक्रार फाईल करायला पाहिजे। याचबरोबर अशा पोलिसांविरुद्ध तुम्ही अभिप्राय सुद्धा नोंदवू शकता आणि हा अभिप्राय तुम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवायचा आहे। हा अभिप्राय तुम्ही SP, कमिशनर, आमदार, खासदार ते मुख्यमंत्र्यापर्यंत तुम्ही पाठवू शकता। अभिप्रायासंबंधीचे महाराष्ट्र सरकारचे परिपत्रक आहे, त्याचा नंबर मी स्क्रीनवरती देतो आहे। त्याचबरोबर या अभिप्रायाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे। तो फॉर्म व ते परिपत्रक तुम्ही तेथून डाउनलोड करा व तसाच तयार करून तुम्ही या सगळ्यांना पाठवू शकता। तो फॉर्म व ते परिपत्रक तुम्ही अशा निर्दयी भ्रष्ट पोलिसांच्या वरिष्ठाकडे पाठवून यांची वाट लावू शकता। तुमच्या अभिप्रायाची दखल नक्कीच घेण्यात येईल आणि या अभिप्रायाचा परिणाम सुद्धा फार मोठा होत असतो। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा। तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया। थँक्यू सो मच। टेक केअर ऑफ युअरसेल्फ।